नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1,40,00,000 फॉर्म पात्र ठरलेले आहेत। आता 17 ऑगस्टला पैसे कसे जमा होणार आहेत आणि ज्यावेळेस आपण आपला फॉर्म भरू आणि आपण पात्र ठरू त्यावेळेस आपल्याला कोणती 3 कामे करायची आहेत ते पूर्णपणे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघून घ्यायचं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये त्यांनी जनधन खाते दिले होते। आता हे जनधन खाते या लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, त्याच्यामुळे त्या सुद्धा महिला अपात्र ठरू शकतात। त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ही 3 कामे करायची आहेत। 17 ऑगस्टला कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, सोबतच 1 रुपया सरकारने का पाठवला आहे, याचं कारण काय आहे आणि कशामुळे याच महिलांच्या खात्यावरती 1 रुपया जमा केलेला आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, इन पेंडिंग आहेत, त्या महिलांसाठी सुद्धा सर्वात मोठे अपडेट आहे। ते 1,40,00,000 फॉर्म पात्र ठरलेले आहेत। त्याच महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्टला एकूण 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर बघू शकता राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1,40,00,000 फॉर्म आले होते। त्याच्यातील 80% फॉर्म पात्र ठरलेले आहेत आणि 20% फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत आणि रिजेक्टेड झालेले आहेत आणि काही OTP व्हेरिफिकेशन आहेत। परंतु ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सरासरी 1,40,00,000 फॉर्म आलेले होते, त्याच्यामधील 1 कोटी फॉर्म पात्र ठरलेले आहेत आणि 40,00,000 फॉर्म जे आहेत ते फॉर्म पूर्णपणे इन पेंडिंग आहेत, काहींचे रिजेक्टेड झालेले आहेत, OTP व्हेरिफिकेशन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट आहे। परंतु ज्यांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेले आहेत त्यांनी 3 कामं करून घ्यायची आहेत। आता ही 3 कामं कोणती आहेत आणि कशा पद्धतीने करायचे आहेत ते पूर्णपणे आपण बघून घेऊयात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड होते सोबतच केसरी रेशन कार्ड होते अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी तरतूद करण्यात आलेली होती। परंतु ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा महिलांची KYC चालू आहे। आता तुमच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता की आमच्या खात्यावरती 1 रुपया जमा झालेला नाही किंवा काही महिलांच्या खात्यावरती 1 रुपया जमा झालेला होता। तर 1 रुपयाच्या माध्यमातून ही KYC चालू आहे, जेणेकरून पूर्णपणे तुमचंच खातं आहे आणि 17 ऑगस्टला हे तुमच्याच खात्यावरती 3,000 रुपये खात्रीशीर जमा करण्यात येणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण एखाद्याला पैसे सोडणार असेल, जसं की 10,000 असेल, 20,000 असेल, तर त्याच्या आधी आपण फोनपे असू द्या, गुगल पे असू द्या, याच्यावरून 1 रुपया सोडून बघतो। अगदी तशाच पद्धतीने सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि आधार कार्डशी मोबाईल लिंक आहे, अशाच महिलांच्या खात्यावरती 1 रुपया जमा करण्यात आलेला आहे। आता बघू शकता 17 ऑगस्टला पैसे जमा। तर भरपूर महिलांचे प्रश्न होते की पैसे कधी जमा होणार, 1 महिना झाला, आता दुसरा महिना चालू आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग होते, काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले होते आणि OTP व्हेरिफिकेशन होते। त्याच्यामुळे एकूण दोन्ही महिन्याचे एकदाच तुमच्या खात्यावरती 17 ऑगस्टला पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे अशा महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्टला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार आहेत। परंतु ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले नाहीत त्या महिलांनी लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्यायची आहेत। आता कोणती कामे आहेत, तर एक गोष्ट बँक खाते आधार कार्डशी लिंक करायचं आहे। म्हणजे ज्या महिला अजूनही पात्र ठरलेले नसतील आणि 1 रुपया आलेला नसेल तर त्या महिलांनी आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। तर बघू शकता अजूनही काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत, त्या महिलांनी सुद्धा लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म वेबसाईट पोर्टलवरती भरायचा आहे। जर त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरती भरला तर त्यांना खूप प्रॉब्लेम येणार आहेत, त्याच्यामुळे नवीन फॉर्म असेल तर तो वेबसाईट पोर्टलवरती भरा। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी आपले फॉर्म वेबसाईट पोर्टलवरून भरलेले आहेत तर त्या महिलांचे फॉर्म लवकरात लवकर पात्र ठरलेले आहेत। कारण नारी शक्ती दूत ॲपवरती खूप प्रॉब्लेम होता, कारण एकाच टायमिंगला भरपूर महिलांनी फॉर्म भरायला सुरू केलं होतं। परंतु वेबसाईट पोर्टलवरून काही अडचण नाही, कारण सर्वांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला भरत आलेले आहेत। परंतु वेबसाईट पोर्टलवरून नवीन कोण असेल तर त्यांनी नक्की फॉर्म भरून घ्या।
आता ही 3 कामे कोणती आहेत आणि कोणी कोणी करायची आहेत, तर पात्र ठरलेल्या महिलांनी सुद्धा ही 3 कामे करायची आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत, सोबतच OTP व्हेरिफिकेशन आहेत आणि रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत, अशा महिलांनी सुद्धा ही 3 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत, जेणेकरून 17 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा केले जातील। तर बघू शकता राज्यातील रेशनधारक महिलांचे फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होत आहेत, कारण त्या महिलांची सर्व माहिती पहिल्यापासूनच सरकारकडे आहे। त्याच्यामुळे पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी आणि बाकीच्या सुद्धा महिलांसाठी ही 3 कामे करायची आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, सोबतच जे शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकरी आणि रेशन धान्य घेणाऱ्या सर्व महिलांचे पूर्णपणे सर्व माहिती सरकारकडे आहे, कारण रेशन कार्डच्या माध्यमातून त्या महिलांची अगोदरच KYC झालेली होती। त्याच्यामुळे त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, सोबतच आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे। त्याच्यामुळे त्यांची सर्व कामे अगोदरच झालेली आहेत। आता ही 3 कामे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, पहिले जे आहे बँक खाते लिंक करायचं आहे, तर बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करायचं आहे। जर आधार कार्डशी तुम्ही बँक खाते लिंक केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। आता हे बँक खातं कुठं लिंक करायचं, तर तुमची स्टेट बँक असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा बँक ऑफ बरोडा, कोणती जरी असू द्या तरी काय अडचण नाही। तर ते बँक खातं असेल तिच्यावरतीच तुम्ही आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे। आता दुसरं जे काम आहे ते आधार कार्ड लिंक, तर आधार कार्ड हे आपल्याला बँक खात्याशी तर लिंक करायचं आहे, परंतु आधार कार्ड आपण दिलेल्या मोबाईल नंबरशी सुद्धा लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच तुमच्या खात्यावरती 1 रुपया जमा केला जाईल आणि येत्या 17 ऑगस्टला 3,000 रुपये सुद्धा जमा केले जातील आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये प्रत्येकी महिन्याला पूर्णपणे KYC झाल्यानंतरच भेटणार आहेत। आणि आता तिसरा म्हणजे OTP व्हेरिफिकेशन। आता OTP व्हेरिफिकेशन नारी शक्ती दूत ॲपमध्ये होतं, तुम्हाला तर माहितीच आहे, परंतु काही महिलांचे नवीन फॉर्म आहेत, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा OTP व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। जरी वेबसाईट पोर्टलवरून फॉर्म भरला तरी पण OTP व्हेरिफिकेशन करा आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेला असेल तरी पण OTP व्हेरिफिकेशन